सामाजिक बांधिलकी समजली पाहिजे, एवढंच याच्या पाठीमागचा आमचं म्हणणं आहे. हे झालं की तुम्हाला पीक विमा हा पीक कापणी प्रयोगावर मिळणार आहे. आता पिकच शिल्लक राहिलेली नाही आणि कंपन्यांनी ऑलरेडी आधी प्लॉट तयार केलेले आहेत की जे कापणी प्रयोग तिथं होणार आहे. तर याचं उंबरठा उत्पादन गृहीत धरून पीक विमा कंपन्या मदत देणार की सरसकट आता ज्या पद्धतीने तुम्ही मदत जाहीर केली त्या पद्धतीने पीक विमा कंपन्यांना तुम्ही निर्देश देणार? पीक कापणी प्रयोगाचा अर्थ असा आहे की नेमकं पीक किती उरलेलं आहे ह्याचा अंदाज बांधला जातो. म्हणजे पिकाचं नुकसान किती झालेलं आहे. जिथे पीकच नाही, जिथे पूर्ण नुकसान झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्ण नुकसानच पकडावं लागेल. तिथे पीक कापणी प्रयोगाचे काही विषय राहणार नाही. फक्त जाऊन त्या ठिकाणी त्यांना ते व्हॅलिडेट करावं लागेल. टाइम बाउंडच आहे ते, त्याचीच कारवाई आता चाललेली आहे. त्यामुळे 100% टाइम बाउंड आहे आणि त्या संदर्भात त्यांना जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहोत. दुसरं तुम्ही जे म्हणालात आम्ही पीक कापणी प्रयोगावर परत का आलो, यापूर्वी आम्ही काही ट्रिगर दिले होते. काही लोक म्हणतात ट्रिगर का काढले. आमचा 2 वर्षाचा अनुभव असा राहिला की या ट्रिगरमुळे पहिले 25% तर शेतकऱ्यांना तात्काळ मिळाले, पण नंतरचे 75% ट्रिगरमध्ये बसलेच नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि म्हणून आम्ही म्हटलं ही पद्धत नको, जुनी पद्धत बरोबर आहे. कारण पीक कापणी प्रयोगामुळे 100% पैसे मिळतात आणि म्हणून आम्ही त्या पद्धतीकडे परत गेलेलो आहोत आणि त्या पद्धतीने विमा आम्ही देतो आहोत. आपण वर्षानुवर्ष जे नद्यांचे गळे दाबले आणि अतिक्रमण त्या नद्यांवर झाले त्याचा एक मोठा परिणाम आपल्याला परवाच्या अतिवृष्टीमध्ये आणि त्यातून आलेल्या महापुरामध्ये दिसून आलेला आहे. सरकार आता हे कॉम्पेन्सेशन देताना दीर्घकालीन उपाययोजना काय विचार करते आहे? कारण की हे जे नद्यांचे गळे दाबले गेले, अतिक्रमण झाले, त्यातून हे सगळे प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झालेले आहेत. नाही, तुमचं म्हणणं अतिशय योग्य आहे. केवळ नद्याच नाही, नाले जे आहेत ते अधिक महत्वाचे आहेत. नाल्यांवरच्या अतिक्रमणामुळे आज विशेषतः मोठ्या प्रमाणात पाणी जमा होणं, शहरांमध्ये पाणी शिरणं, हे जे नुकसान होणं आहे ते नाल्यांच्या, कारण ते नॅचरल फ्लोचे सगळे त्या वाहिन्या आहेत आणि म्हणून निश्चितपणे या संदर्भात एक दीर्घकालीन उपाययोजना आपण करण्याचा विचार करतो. केंद्राचा प्रस्ताव हा एक मोठं फॉर्मॅट असतं, त्या फॉर्मॅटमध्ये तो तयार करावा लागतो. आपण आपलं कॉम्पेन्सेशन जेव्हा घोषित करतो त्यावेळेस आपण अनेक वेळा नजर आणेवारीवर देखील तो करू शकतो, त्याला काही अडचण नसते. पण केंद्राकडे पूर्ण फॅक्ट अँड फिगर्स जावं लागतं. त्यामुळे त्या संदर्भातली कारवाई आमची चाललेली आहे. प्रस्ताव केंद्राला एकदाच पाठवता येतो, तो परत रिवाईज नाही करता येत. म्हणून थोडा उशीर झाला तरी सगळ्या फॅक्ट अँड फिगर्स सहित आपलं योग्य कॉम्पेन्सेशन मागता आलं पाहिजे, त्या दृष्टीने आम्ही तो तयार करतो आहोत. त्याची एक प्रोसेस आहे, तो गेल्यानंतर त्यांची टीम येते. त्यामुळे पण जसं मी यापूर्वी देखील सांगितलं की त्याकरता आम्ही थांबणार नाही आहोत, कारण ते रिएम्बर्समेंट आहे. त्यामुळे आम्ही खर्च केला म्हणजे आता केंद्र देणार नाही असं नाहीये. आम्ही खर्च केला तर ते पैसे केंद्र रिप्लेस करून देतं. जसं आताही एनडीआरएफ मध्ये आपल्याला 3-4 हजार कोटी रुपये ऍडव्हान्समध्ये दिले होते, ते आता आपल्याला खर्च करता येतात याच्यामध्ये. म्हणजे त्याच्यात ते ऍडव्हान्समध्ये आपल्याला वर्षाच्या सुरुवातीलाच मिळतात. तसं याच्यामध्ये केंद्राच्या प्रस्तावाकरता ते अडणार काही नाही. आम्ही पैसे खर्च करू, केंद्राची सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण करू, त्यातनं जास्तीत जास्त कॉम्पेन्सेशन मिळवण्याचा प्रयत्न करू. नाही, याची आवश्यकता नाही आहे. जेव्हा जमीन खरडून जाते त्यावेळी आपण त्या ठिकाणी दुसरीकडनं माती आणतो, सॉईल आणतो. आणि जसं आता सोलापूरमध्ये प्रयोग सुरू केला, सर्वाधिक बाधित सोलापूर आहे. तर या ठिकाणी जो धरणांमध्ये गाळ वाहून आलेला आहे, हा गाळच उपसा करून तो शेतकऱ्याच्या शेतीमध्ये नेऊन टाकायचा. त्याकरता उपस्याला पैसे लागतात, त्याकरता ट्रान्सपोर्टला पैसे लागतात, ते सगळे लेबरचे पैसे लागतात, ते आम्ही उपलब्ध करून देतोय. आणि हा जो गाळ आहे हा इतका उपजाऊ असतो, म्हणजे अनेक वेळा अशा प्रकारचा आपण मागच्या काळामध्ये गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना केली. तर जेव्हा अशा प्रकारचा गाळ आडून आपण शेतीमध्ये टाकतो त्यावेळी आपल्याला जे वेगवेगळी खतं त्या ठिकाणी किंवा रासायनिक खतं यूज करावी लागतात, त्याचा उपयोग अगदी मिनिमम होतो आणि कदाचित पहिल्या वर्षी तो करावाही लागत नाही, म्हणजे कमीत कमी करावा लागतो. त्यामुळे ही अतिशय उपजाऊ अशा प्रकारची ती जमीन त्या ठिकाणी तयार होते. म्हणून वेगाने हे काम करता यावं म्हणूनच 2 भाग केलेले आहेत.
याच्यातला जवळपास 47,000 रुपये कॅश कॉम्पन्सेशन आहे आणि 3 लाख रुपये नरेगातलं आहे. खरडून गेलेली जमीन किती आहे? 60,000 हेक्टर आहे. असं आहे की एखाद दुसरी बँक काहीतरी करते, पण त्याचा अर्थ संपूर्ण राज्यात होत आहे असं जे चित्र निर्माण केलं होतं हे चुकीचं आहे. मध्ये त्या धाराशिवच्या एखाद्या बँकेने केलं असेल त्यांना आपण योग्य प्रकारे सांगतो, कारण शेवटी सगळीकडेच काही विचित्र लोक असतात, पण याचा अर्थ सगळीकडे होतं असं नाहीये. नाही, एनडीआरएफ मध्ये नसला तरी बदल करायला वेळ लागेल, म्हणून आम्ही घोषणा केली. एनडीआरएफ मध्ये नसलं तरीही आम्ही 30,000 रुपये विहिरीं करता देणार आहोत, राज्य सरकारच्या पैशातून देणार आहोत. सर, अगर किसानों को और भी ज्यादा जरूरत पड़ेगी तो आपकी सरकार देगी या फिर केंद्र सरकार से मांग करेंगे कि ज्यादा नुकसान किसानों की ओर भरपाई हो? देखिए, अभी जो